हा मित्रांनो नमस्कार. सध्या जे आहे तर हे रोलर जे आहे कामासाठी जात आहे. सध्या 6:30 वाजलेले आहेत, सोमवार आहे आणि आपण बघू शकतो की कामासाठी सध्या ते जायला तयार आहे. आणि इकडं जे आहे तर मी आता या पॉईंटला उभा आहे की जिथून आपल्याला दोन पूल आहेत. म्हणजे हे दावंडा नदीवरचा पूल आपल्याला दिसतो आहे आणि हा पूल मित्रांनो आपला जो आपला काठीचा आहे नाला, तिथला पूल मित्रांनो आपल्याला हा दिसतो आहे. म्हणजे एक्झॅक्ट आता मी ज्या पॉईंटला उभा आहे तिथून हे जे मित्रांनो आहे दोन्ही जे पूल आहेत ते आपल्याला अर्ध्या अर्ध्या डिस्टन्सवर असलेले दिसतात. आणि सध्या जी कामाची सिच्युएशन आहे रेल्वेच्या, मी सध्या ट्रॅकवरून 200 जे आहे तर 200 ते 250 मीटरवरून मित्रांनो हे शूट करतो आहे, जेणेकरून तुम्हाला दोन्ही जे स्पॉट आहे ते स्पॉट आजच्या या ब्लॉगमधून आपला दाखवण्याचा विचार आहे. आणि आपण जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आले असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर जेवढं काही आहे तेवढं करून टाका. कारण मित्रांनो रेल्वेचे जे ब्लॉग आहे ते आपल्या याच्यावरती रोज काही ना काहीतरी अपडेट आपण देत असतो आणि एखाद्या वेळेला शक्य नसलं तर ते दुसऱ्या दिवशी देतो. आता बघू शकता आपण की हा जो पूल आहे मित्रांनो, याचे साईड गार्ड पण आता या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे. आणि वर जे आहे तर रेल्वेच्या जे ट्रॅकचं काम आहे मित्रांनो, ते आता काही दिवसातच ट्रॅक लेअरिंगचं काम सुरू होणार आहे. कारण आता जे आपले खांब आहेत ज्याला आपण याचे खांब म्हणतो इलेक्ट्रिकचे, तर या पुलाच्या त्या साईडला कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. साईडचे कठडे याचे जे आहेत ते पूर्ण झाले आणि इथे आपण बघू शकता हा इलेक्ट्रिकचा पोल आहे. तर नमस्कार मित्रांनो, आता जे आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या आपण सध्या दावंडा नदीवर आलेला आहे. आणि या ठिकाणी टँकर जे आहे टँकर पाणी मित्रांनो या ठिकाणी भरणं सुरू आहे. आणि आता या साईडला आपण बघतो की ड्रायव्हर भाऊने इंजन सुरू केलं आहे आणि 12,000 लिटरची हे टँकर आता भरण्याची ती वाट पाहत आहे. SMS कंपनीचं हे वॉटर टँकर आहे, त्याची क्षमता 12,000 लिटरची आहे. आणि या ठिकाणी आता ड्रायव्हर भाऊ आपला लगेच त्यांनी सुरू केला हा आपला अरुणावती नदीचा पूल आहे. हा तर मित्रांनो आपला जे आहे तर या ठिकाणी टँकर दिसत आहे. ड्रायव्हर भाऊने सध्या जे आहे तर इंजन सुरू केलेलं आहे होताना दिसतं. आणि आता हाही ब्रिज पूर्ण झालेला आहे आणि याचे साईडचे कठडे जे आहे मित्रांनो आणि या इलेक्ट्रिकचं पोलचंही मित्रांनो काम जे आहे ते आता आपल्याला पूर्ण झालेलं आहे. कारण या पुलावर खालून याला साईडला दोन्ही साईडनी जागा जास्त आपल्याला सोडलेली आहे. एका साईडला जे आहे माझ्या उजव्या हाताला हा मित्रांनो, आणि या इलेक्ट्रिकच्या रेल्वेसोबतच या साईडला जे आहे तर एक गार्ड बसवण्यात येईल. म्हणजे ज्या वेळेला ट्रेन आल्यानंतर एखाद्या वेळेला कोणी जर या ट्रॅकवर असेल तर तो इथून हा जो हे आहे, आणि ही मित्रांनो अरुणावती नदीची उपनदी आहे. आणि या परिसरात सध्या कामाची सिच्युएशन, कालचाच आपला व्हिडिओ जो आहे स्लीपरचा स्टॉक जो आहे तर मी तो टाकलेला आहे. आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपण पाहू शकतो की इथं जे आहे मित्रांनो दुसरा पूल जो आहे तर तो 100 मीटरच्या अंतरावरती आहे, जो की आपल्या काठीला जोडतो. तर या सगळ्या याच्यामध्ये तिथे त्या पुलाचंही मित्रांनो काम आता पूर्ण झालेलं आहे. आणि आता पूल कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला या साईडने आता दाखवतो. तर मित्रांनो हा पूल कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे ज्या वेळेला ट्रेन येते तर ते ट्रेन आल्यानंतर त्याचा जो स्पीड असतो तर तो स्पीड जास्त असतो. म्हणून आता इथे हा भरावा टाकला होता, परंतु पुन्हा एकदा त्याची पिचिंग केल्या जाईल. कारण की ट्रेनचा स्पीड जो आहे